आपण आलो आहात युवा मूर्तिकार कृष्णा कैलास चौधरी यांच्या घरी। युवा कलाकार आहेत, युवा मूर्तिकार आहेत, ज्यांनी आपल्या घरी दुर्गादेवीची अतिशय सुंदर अशी या नवरात्रानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही देवीची मूर्ती बनवलीत आणि अगदी 12वीचं शिक्षण आटोपल्यानंतर घरच्या परिस्थितीकडे दुर्लक्षित करिता शिक्षणाकडून शिकण्यापेक्षा आपल्या कलेकडे जास्त लक्ष देऊन आपल्या वडिलांचे जे स्वप्न आहेत त्यांनासुद्धा मूर्तिकलेची आवड होती, ते सुद्धा मूर्ती बनवायचे। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी दारव्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार सुरेंद्र भाऊ निमकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आणि गेली 5 ते 7 वर्षांपासून ते सतत अतिशय परिश्रमाने सुरेंद्र भाऊ निमकर यांना सहकार्य करत मूर्तीचं प्रशिक्षण घेतात आणि आपल्या घरची सुद्धा अतिशय आकर्षक अशी दुर्गादेवीची मूर्ती बनवतात। सोबतच श्रीकृष्ण, शारदा देवी आणि गणपतीच्या सुद्धा विविध मूर्त्या ते आपल्या अतिशय कौशल्याने अतिशय सुंदररित्या बनवतात। त्यांच्याकडून थोडीशी आपण माहिती घेऊया की त्यांना नेमकी ही जी आवड आहे ते केव्हापासून आणि कोणापासून ही आवड निर्माण झाली। कृष्णा, तुला ही जी मूर्ती बनवली तर ही आवड केव्हापासून निर्माण झाली? हे आवड मला बालपणापासून आहे। हो का? म्हणजे बाबा वगैरे कोणता व्यवसाय करायचे? आधी बाबा बनवत होते मूर्त्या, मग बाबांनी सोडून दिलं, आता मी बनवतो। बरं, म्हणजे बाबापासून प्रेरणा घेऊन ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। आणि आता सध्या कुठे बनवत आहे मूर्त्या? आता सध्या मूर्तिकार सुरेंद्र निमकर यांच्याकडे असतो। हो का? किती वर्षापासून तुम्ही तिथं प्रशिक्षण घेता? 4 वर्षापासून। काय वाटलं नेमकं तुम्हाला? आणि आता मूर्ती, आता मी पण अगोदरच्या पण मूर्त्या पाहिल्या तुझ्यावाल्या, तेव्हाच्या मूर्त्या आणि आता मूर्त्या याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो आहे। तर हा नेमका बदल सुरेंद्र भाऊ निमकर यांच्या तिथं प्रशिक्षण घेतल्यानं, ट्रेनिंग घेतल्यानं झाला असं वाटते? नक्की? ओके, बरं। आता काय करायचं असं वाटत नाही की आपल्याला की शाळा शिक्षण वगैरे किती झालं? शिक्षण 12वी। बरं, आता याच्यानंतर मग? याच्यानंतर आता शिक्षण नाही, आता शाळेत वगैरे जायचं नाही, पूर्ण आपलं जे ध्येय आहे, स्वप्न आहे, म्हणजे ते म्हणजे मूर्त्या बनवणं। बरं, तर नक्कीच आई भवानी चरणी अशी प्रार्थना करूया की तुझं स्वप्न साकार तर झालेलंच आहे, परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय सुरेंद्र भाऊ निमकरच्या मार्गदर्शनात खूप मोठा होशील आणि याहीपेक्षा मोठमोठ्या मूर्त्या नक्कीच तुला मिळेल अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या या छोट्याशा व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देऊया। जय मा शेरावाली।